आमदार जयकुमार गोरे 3 वेळा आमदार आहेत। ते आमदार होत असताना 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलं म्हणून खचून विरोध केला। त्यांना निवडून आणण्यामध्ये त्याचा काही सिंहाचा वाटा नाही। उलट जे टीका करतायत, जे भारतीय जनता पार्टीवर बोलत आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः उपभोगली, नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पदं मिळवून घेतलेली आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पदं आहेत। जिल्हा परिषद सदस्य असेल, जिल्हा बँक असेल, आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे। आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळचं मांडणी, त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे, त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये। 1 वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला। या 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असेल, वाई असेल, खंडाळा, सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, फलटण असेल, मान असेल, खटाव असेल, या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भिंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरेंनी केलं। त्यांच्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळे कुठं बदनामी झाली हे खरं तर अभ्यासाचा विषय आहे। दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला। खरं तर तो आरोप करायला त्यांना काही नैतिक अधिकार नाही, पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही, सल्ला द्यायला पण नाही। उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला। खरं तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे, आमदार जयकुमार गोरे, त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील, प्रियाताई शिंदे असतील, मनोज घोरपडे असतील, पलीकडे आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील, माझे आमदार मदनदादा असतील, सगळी मंडळी पक्षाची, अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा काम करतो। आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहीत होतं। त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या, या त्यांच्या वक्तव्यामागं त्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे? अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आहे, त्याचा कुठेतरी बोलवता धनी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे। परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता त्या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर, सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे, त्यांच्या कामावर निष्ठा आहे। त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशानं, अशा प्रकारच्या थरांना, अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला जाणार। तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं, प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी केली। जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं। एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही, सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आणलं। छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून दिला। छत्रपती उदयनराजे हे 4थ्या टर्मचे खासदार आहेत। एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं,
आमचे नेते हे राज्यात आणि देशाचं नेतृत्व करतात. ते असे काही बालबुद्धीचे नेते नाही आहेत असं ते काही करणार नाही. आपण सगळेजण जाणतात. त्या दिवशी खरं तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलो होतो, तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांचं जर विकृत असतं तर दुसऱ्या दिवशी उदय महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते. फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धत जी त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे. आणि अशा पद्धतीच्या बातम्या दिली या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही, कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेले जिल्ह्यातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हाच आपला नेता मानून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते यांना ताकद देण्यासाठी सर्वसामान्य जनतेला भाजपच्या वतीनं ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे असं कोणीतरी वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फरक होणार नाही. मी एवढं सांगेन आणि एक सूचना देईन की पहिल्यांदा आपण ठरवावं आपण कुठल्या पक्षाचा आणि जिथं